3 तारखेला मुंब्रा येथे हिंदू सभा पार पडली आणि या हिंदू सभेमध्ये नितेश राणेंनी भरपूर असे भडकाऊ वक्तव्य केल्याचं आपण बघितलं. त्यात आपण जर ऐकलं असेल तर त्यात एक वक्तव्य असंही मला ऐकायला आलं, ते म्हणजे या हिंदू राष्ट्रामध्ये सर्व धर्म समभाव असं काही नाही, हे हिंदूच राष्ट्र आहे. आम्ही म्हणत नाही की हे पाकिस्तान आहे, आम्ही म्हणत नाही की हे मुस्लिमांचंच राष्ट्र आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की देशाला संविधान दिलेलं आहे आणि देशाच्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षता ही सर्वात महत्त्वाचा जो पाया आहे आपल्या संविधानाचा, आणि धर्मनिरपेक्षतेला कुणीही तडा जाता कामा नये अशा प्रकारचं संविधानामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. तरी देखील अशा प्रकारचे वक्तव्य माननीय नितेश राणे, माननीय म्हणण्यासारखे ते माननीय नाहीतच, त्यांना झोपेतून उठून किंवा नशा करून बरगळल्यासारखे ते नेहमी बोलत असतात. या सभेमध्ये आणखीनही दुसरं एक वादळ निर्माण झालं, ते म्हणजे जैन मुनींनी शिवरायांची उंची आणि ह्या नित्याची उंची एक आहे किंवा तेवढ्याच उंचीचं आहे असंही वक्तव्य केलं. त्या जैन मुनीला पण मला सांगायचं आहे की तुम्ही मुनी आहात, तुम्ही मुनीसारखं राहा. एखाद्या पार्टीचा कार्यकर्ता बनू नका किंवा एखाद्या पार्टीचं तुम्ही कॅम्पियन चालू नका. तुम्ही धर्मगुरू आहात, तुम्ही धर्म वाचवा. तुम्ही शिवरायांचा अपमान अशा प्रकारे जर करत असाल तर या महाराष्ट्रामध्ये कुणीही गप्प बसणार नाही. आणि हे पहिल्यांदा नाही, वारंवार शिवरायांचा अपमान ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करताना आढळलेला आहे. आणि पहिल्या वेळेस आम्ही गप्प बसलो, दुसऱ्या वेळेस गप्प बसलो, तिसऱ्या वेळेस गप्प बसतो म्हणून तुम्ही नेहमी आमच्या शिवरायांचा, राजेंचा तुम्ही अपमान करत आहात. याद राखा, हे छत्रपतीचं राज्य आहे. छत्रपतींनी निर्माण केलेलं हे स्वराज्य आहे आणि छत्रपती शिवरायांनी ज्या वेळेस लढा दिला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली म्हणून तुम्हाला ही हिंदू सभा घेता आली. नाहीतर तुम्ही मुघलांच्या या निजामांच्या खाली तुम्ही नमाज पाडला असता. हे विसरून चालणार नाही. धर्मनिरपेक्ष राष्ट्र नाही असंही म्हणणं मला मान्य नाही, कारण भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धर्मनिरपेक्षता दिलेली आहे आणि सेक्युलरिझम दिलेलं आहे. आणि तुम्ही जर म्हणत असाल ते हे हिंदू राष्ट्र आहे, तर हिंदू राष्ट्र नंतर आहे, पहिलं सेक्युलर राष्ट्र आहे, धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आणि या धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये कुठल्याही एका जातीला, कुठल्याही एका धर्माला विशिष्ट स्थान किंवा विशिष्ट महत्त्व दिले जाऊ शकत नाही, किंवा एखाद्या धर्माला कमी स्थान किंवा नीच मानल्या जाऊ शकत नाही किंवा कमी मानल्या जाऊ शकत नाही. अशी तरतूद संविधानामध्ये केलेली आहे. तुम्हाला ही संविधान स्वीकारायचं नसेल तर तुम्ही या भारत देशातून बाहेर जा. तुम्हाला या भारत देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही, कारण संविधानाने निर्माण केलेल्या आर्टिकलप्रमाणेच तुम्हाला या जर भारत देशामध्ये राहायचं असेल तर त्या संविधानाच्या आर्टिकलच्या नियमानुसारच तुम्हाला राहावं लागेल. हा कायदा आहे, तुमच्या बापाचा नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्यासारख्या या नीच लोकांसाठी असे कायदे करून ठेवलेले आहेत. तुम्ही जर कायदे पाळत नसाल तर जनता रस्त्यावरती उतरेल, हे लक्षात ठेवा. तुम्हाला या देशात जर राहायचं असेल तर सेक्युलरिझम हे तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि धर्मनिरपेक्षता हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. हिंदू खतरे में है, हिंदू खतरे में है, हिंदू वगैरे कोणी खतऱ्यामध्ये नाही आहे किंवा खतरे में नहीं है. हे तुमचं भांडवल आहे, हे तुमचं मतं मिळवण्याचं एक दुकान आहे, हे तुमचं मतं मिळवण्याचं भांडवल आहे.